आज पुन्हा एकदा मनसेची महत्त्वाची बैठक होणार आहे। समन्वय समिती नेमण्यासंदर्भात शिवतीर्थावर चर्चा होणार असं कळतंय। मनसेचे प्रमुख नेते त्यासाठी उपस्थित असणार आहेत। समन्वय समिती नेमण्यासंदर्भात शिवतीर्थावर चर्चा होणार आहे असं कळतंय। पुन्हा एकदा आज मनसेची बैठक पार पडणार आहे। प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याकडून अपडेट्स घेऊया। श्रेयस, कोण कोण बैठकीसाठी उपस्थित असेल आणि कुठले मुख्य मुद्दे असतील बैठकीसाठीचे? मनसेचे प्रमुख नेते आणि राज ठाकरे यांच्यामध्ये ही बैठक होणार आहे। आपण बघितलं तर कालपासून आणि आजपर्यंत म्हणजे ही बैठक खरं तर काल होणार होती, पण ती बैठक रद्द होऊन आज होणार आहे। जे कोऑर्डिनेटर्स आहेत महायुती पक्षामध्ये जे 3 पक्ष आहेत त्यांच्याशी कोऑर्डिनेट करण्यासाठी काही नेते मंडळींना मनसे आता नेमणार आहेत। म्हणजे भारतीय जनता पार्टीशी कोऑर्डिनेट करायला कोणीतरी एक, काँग्रेस राष्ट्रवादी जे अजित पवारांची आहे त्यांच्याशी कोऑर्डिनेट करायला कोणीतरी एक, अशा लेवलला खरं तर स्वयंसेवकांची आज खऱ्या अर्थानं त्याची घोषणा होणार आहे। एकूण बघितलं गेलं तर महायुतीचा प्रचार खऱ्या अर्थानं राज ठाकरे करणार का हा सगळ्यात मोठा मुद्दा समोर आलाय आणि आज त्या बैठकीत पण होणार आहे की राज ठाकरे कुठे कुठे कधी सभा घेणार आहेत। 17 मेच्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष, कारण शिवाजी पार्क ग्राउंडची मागणी खऱ्या अर्थानं मनसेने केलेली आहे। तर त्या ग्राउंडवर जर बैठक झाली तर त्याच्यात राज ठाकरेंबरोबर महायुतीचे नेते पण दिसणार का, आता हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे त्या बैठकीत। जी श्रेयस, आणि दिवसभरातले बैठकीचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।